जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये इतिहासामधील काही महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न जे की टी पेपर क्रमांक 1 आणि टी पेपर क्रमांक 2 यामध्ये विचारले जातील, या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण महत्त्वाचा पाहणार आहोत. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी दाखल झाले? तर लक्षात घ्या, 1927, 1928, 1929, 1930. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की बाबा 1927मध्ये सायमन कमिशनची स्थापना झालेली पाहायला मिळते आपल्याला. महत्त्वाचं म्हणजेच की ब्रिटनमध्ये स्थापना 1927ची, आणि भारतामध्ये जे दाखल झालेलं आहे ते 1928मध्ये दाखल झालं होतं. आता महत्त्वाचं म्हणजेच की सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्य होते? तर लक्षात घेण्यासारखा पॉईंट आहे हा सुद्धा, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर एकूण 7 सदस्य पाहायला मिळत होते. आता ह्या 7 सदस्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळं भारतीयांनी काय केलेलं आहे, तर सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. आणि 1930मध्ये सायमन कमिशनचा जो काय अहवाल होता तो डिक्लेअर झालेला पाहायला मिळतो, जाहीर झालेला होता 1930मध्ये. तर सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने करत असताना लाला लजपतराय यांच्यावरती लाठी हल्ला झालेला बघा, एक महत्त्वाचा पॉईंटसुद्धा लक्षात घ्यायचा आहे. सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून लाठी हल्ला झालेला होता लाला लजपतराय यांच्यावरती. आणि नंतर मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी मात्र काय केलेलं आहे, तर सॉन्डर्सचा वध केलेला होता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. भारताचे पितामह कोणाला म्हणतात? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, राजा राममोहन रॉय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात. आता या ठिकाणी महात्मा गांधी यांना काय म्हटलं जातं, तर राष्ट्रपिता. लक्षात घ्या, भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात, तर महात्मा गांधी यांना म्हणतात. आणि मग राहिला पॉईंट म्हणजेच की या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे की राजा राममोहन रॉय आहेत यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. राजा राममोहन रॉय यांच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत जर बघितलं तर पंचशील तत्वाचे जनक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. खालीलपैकी मावळ असणारे नेते कोणते? तर लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे की असणारे लाला लजपतराय असतील, बिपिनचंद्र पाल असतील, लोकमान्य टिळक असतील, म्हणजे लाल, बाल आणि पाल, ह्या तिघांच्या बाबतीत लक्षात घ्या, लाल, बाल, पाल या तिघांना मात्र काय म्हणून ओळखलं जायचं, तर जहाल नेते. आणि यामध्ये अरविंद घोष यांचा एक समावेश करायचा, योगी अरविंद घोष. हे 4 महत्त्वाचे म्हणजेच की जहाल नेते या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. जहाल नेते म्हणून आपण या म्हणजेच की चौघांना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हे जहाल नेते आहेत. आणि बाकीचं मग दादाभाई नौरोजी असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत, नामदार गोपाळकृष्ण गोखले आहेत, मवाळ नेते आहेत. त्याचबरोबर फिरोजशाह मेहता मवाळ नेते आहेत, बदरुद्दीन तय्यबजी मवाळ नेते आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की प्रश्न या संदर्भात आहेत परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला जाणार आहोत की भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांना प्रथम सहभागी करून कोणी घेतले? तर महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल. तर लक्षात घ्या, महात्मा गांधी यांनी प्रथम महिलांना 1917मध्ये जर आपण बघितलं तर चंपारण्य सत्याग्रहामध्ये अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वंशपायन या 2 महिला या ठिकाणी महत्त्वाच्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी खालीलपैकी कोणाचा वध केला? कर्झन वायली, जनरल डायर, मायकेल ओडवायर, जॅक्सन. तर बघा, नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेला होता. मायकेल ओडवायरचा वध कोणी केला होता? तर सरदार उधम सिंग यांनी केलेला होता. आता हा जो काय ओडवायर आहे तो कोण होता? तर पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. आणि मायकेल ओडवायर हा लक्षात घ्यायचा पॉईंट म्हणजेच की बघा, आपलं जे काय एकूण महत्त्वाचं म्हणजे की भारतामध्ये
घडलेलं जे काय जालियनवाला बाग हत्याकांड होतं त्यासाठी कारणीभूत असणारा हा मायकेल ओडवायर ह्याचा वध कोणी केला होता तर सरदार उधम सिंग यांनी केलेला होता. त्याच्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी जे की जालियनवाला बाग हत्याकांड होता तर त्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे की जनरल डायरनं त्या ठिकाणच्या जमावावर गोळीबार केलेला होता. कर्जनवालीचा वध मात्र मदनलाल धिंगरा यांनी केलेला होता. मदनलाल धिंगरा क्रांतिकारक, लक्षात घ्या, कर्जनवालीचा वध. त्याच्यानंतर पुढे प्रश्न आपल्याला महत्त्वाचा बनतो, आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात तर लक्षात घ्यायचं आहे भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वासुदेव बळवंत फडके. आता वासुदेव बळवंत फडके यांच्या बाबतीत जर बघितलं तर कोणत्या देवतेचे ते उपासक होते तर दत्त. त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता, कोणता? दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ होता. लक्षात घ्या, कोणता ग्रंथ? दत्त महात्म्य. हा ग्रंथ कोणी लिहिला तर वासुदेव बळवंत फडके यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. वासुदेव बळवंत फडके यांनी बघा महत्त्वाचं म्हणजे की 1873 स्वदेशीची शपथसुद्धा घेतलेली होती. वासुदेव बळवंत फडके हे बघा रेल्वे विभागामध्ये लिपिक पदावर कार्यरत होते. प्रश्न महत्त्वाचे आहेत हे सुद्धा, लिपिक पदावरती. मग वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याकडे कोणत्या किल्ल्याची किल्लेदारी होती तर कर्नाळा या किल्ल्याची किल्लेदारी पाहायला मिळते आपल्याला किंवा होती. इतिहासातला महत्त्वाचा हा पॉईंट असणार आहे. वासुदेव बळवंत फडके महत्त्वाचे आपले आद्य क्रांतिकारक. पुढे महत्त्वाचा पॉईंट आहे की बाबा आपल्याला बघा चौरी चौरा प्रकरण घडल्यानंतर खालीलपैकी कोणती चळवळ महात्मा गांधी यांनी थांबविली तर स्वदेशी चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ, छोडो भारत चळवळ. तर चौरी चौरा प्रकरण कधीचं होतं हे एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे आपल्याला. तर 5 फेब्रुवारी 1922ची ही घटना होती चौरी चौरा प्रकरण. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील हे महत्त्वाचं ठिकाण. तर महत्त्वाचं म्हणजेच की असहकार चळवळ जी आहे ती या ठिकाणी थांबवलेली आपल्याला पाहायला मिळते. 1920 ते 1922 या काळामध्ये ही चळवळ पाहायला मिळते आपल्याला. तर जी की स्वदेशी चळवळ आहे त्याचं साल आपल्याला जर विचारलं तर 1905 असेल. सविनय कायदेभंग चळवळ जर विचारली तर 1930 असेल. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं 1942 छोडो भारत चळवळ किंवा छोडो भारत आंदोलन म्हणूया आपण, चले जाओ चळवळ 1942. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत महत्त्वाचा, अभिनव भारत या संघटनेचे संस्थापक कोण होते? सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर विलास सावरकर, वासुदेव बळवंत फडके. तर पर्याय क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बघा या अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती. 1905 स्थापना केलेली होती. आता या ठिकाणी जी की बघा अभिनव भारत ही संघटना होती ती यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर महत्त्वाचे पाहायला मिळते आपल्याला. यंग इटली 1904 या ठिकाणी लक्षात घ्या, 1904 सॉरी थोडंसं लक्षात घ्या, 1904 स्थापना आहे अभिनव भारत. त्याच्या अगोदर मित्रमेळा नावाची संघटना होती आणि त्याचं अभिनव भारत असं रूपांतरण पाहायला मिळतं पुढे. यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर ही अभिनव भारत संघटना स्थापन केलेली होती. यंग इटली ही संघटना जोसेफ मॅजिनी, इटलीचे देशभक्त जोसेफ मॅजिनी यांची संघटना होती यंग इटली आणि त्या धर्तीवर अभिनव भारत संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली होती. तर सरदार भगतसिंग यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सरदार भगतसिंग यांनी नवजवान सभा स्थापन केलेली होती. 1926 नवजवान सभेची स्थापना कोणी केली तर सरदार भगतसिंग यांनी केलेली होती. चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख होते, लक्षात घ्या. आणि वासुदेव बळवंत फडके यांनी पुन्हा नेटिव्ह जे की इन्स्टिट्यूशन नावाची एक संघटनासुद्धा स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण, महत्त्वाचा पॉईंट आहे गीता रहस्य हा ग्रंथ किंवा या ग्रंथाचे लेखन कोणी केले? रवींद्रनाथ टागोर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की बघा रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा ग्रंथ लिहिलेला होता महत्त्वाचा, गीतांजली. त्याच्यानंतर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता तुकडोजी महाराज. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी विनोबा भावे यांनी बघा महत्त्वाचं गीताईचं लेखन केलेलं आहे. गीताई या ग्रंथाचं लेखन कोणी केलं तर विनोबा भावे. हे प्रश्न IMP आहेत मित्रांनो, परीक्षेत विचारले जातात. तर
जी की राष्ट्रसंत ही पदवी आहे ती कोणी दिली होती तर तुकडोजी महाराजांना. लक्षात घ्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद महत्त्वाचे आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती तर लॉर्ड कर्झन, विल्यम वार्ड, हेनरी कॉटन आणि वरील सर्व. तर महत्त्वाचं एक लक्षात घ्या, विल्यम वार्ड याची ही मूळ संकल्पना होती. 1896मध्ये त्यानं ही संकल्पना मांडलेली होती. लॉर्ड कर्झननं 1905मध्ये ही बंगालची फाळणी घडवून आणली. महत्त्वाचं म्हणजेच की हेनरी कॉटननं विरोध केला होता बंगालच्या फाळणीला. लक्षात घ्या. बंगालची फाळणी रद्द कधी झाली तर 1911मध्ये रद्द झालेली होती. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.